नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग साधन गरुड दृष्टीचे सादरीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले। याच कार्यक्रमात राज्यातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 7405 पीडितांना तब्बल 10 कोटी रुपयांची परतफेडही करण्यात आली। नागपूरच्या पोलीस भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन गरुड दृष्टी या नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले। हे साधन सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आले असून अत्यल्प खर्चात स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आले आहे। याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडेच आहेत। या कार्यक्रमात 2025 मधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना त्यांच्या गमावलेल्या रकमेची परतफेड करण्यात आली। एकूण 10 कोटी रुपयांची परतफेड 7405 पीडितांना करण्यात आली असून अजूनही 12,05 कोटी रुपये गोठवून ठेवलेले आहेत। ही रक्कम लवकरच संबंधित पीडितांना मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी निवडक पीडितांना वैयक्तिकरित्या परतफेड केली। यामध्ये रोहित अग्रवाल यांना सर्वाधिक 73 लाखांची परतफेड करण्यात आली आहे। देवीदास बोदराज पारखी 35,15,000, शशिकांत परांडे यांना 34,77,000, राजमणी जोशी यांना 29,95,000, राहुल चावडा आणि आदित्य गोयंका यांना प्रत्येकी 26,20,000 रुपयांसह इतर लाभार्थ्यांनाही लाखो रुपयांची रक्कम परत करण्यात आली। गरुड दृष्टी ही जी एक ॲप किंवा व्यवस्था या ठिकाणी पोलिसांनी तयार केली आहे, नुकतंच त्याचं सादरीकरण श्री लोहित मतानी यांनी आमच्यासमोर केलेलं आहे। आणि विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया हा जसा अभिव्यक्तीचं साधन झालंय, तसंच तो मोठ्या प्रमाणात हेट पसरवण्याकरता, द्वेष पसरवण्याकरता, अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी करण्याकरता किंवा काही प्रमाणात अंमली पदार्थांची मार्केट प्लेस म्हणून देखील आज त्याचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून ही सगळी जी स्पेस आहे एक प्रकारे अनरेग्युलेटेड आहे, कारण याचे मॅक्सिमम ऑपरेटर्स हे परदेशी आहेत, त्यांचे सर्व्हर्स परदेशात आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्याच्यावर फार कंट्रोल ठेवता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था देखील नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी घटना घडते, दुर्घटना घडते, दंगल घडते, अफवा रोखायच्या कशा? आपण बघितलंय की अनेक ठिकाणी तर केवळ अफवांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आणि अशा प्रकारे दुरुपयोग होत असेल तर तो दुरुपयोग सोशल मीडियातनं नेमका हुडकून काढून संबंधितांवर कारवाई कशी करता येईल याकरता गरुड दृष्टी एक अतिशय चांगलं टूल नागपूर पोलिसांनी तयार केलेलं आहे, ज्यातनं या टूलचा उपयोग करत मागच्या काळामध्ये अनेक भारत विरोधी पोस्ट असतील, हेट फैलवणाऱ्या पोस्ट असतील, जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट असतील किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भातल्या चर्चा असतील, चॅटर्स असतील, अशा सगळ्या गोष्टी पकडण्याचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे। आणि म्हणूनच आज हा ऑफिशियली या ठिकाणी रोल आउट होतोय आणि भविष्यामध्ये इतरही युनिट्सला गरुड दृष्टी हा टूल पाठवण्यात येईल, ज्याचा उपयोग करून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आपल्याला उचलता येईल। या अभिनव साधनाच्या मदतीने आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्टचे परीक्षण करण्यात आले असून त्यातील 650 आक्षेपार्ह पोस्ट हटविण्यात आल्या आहेत। मी पोलीस कमिशनर म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे। सायबर फ्रॉड्स आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटलाइजच्या तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे एटीएमचा जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो। एखादा
अननोन लिंकवर आपण जातो. तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्वपूर्ण आहे. त्याच्याबद्दल माहिती असणे महत्वपूर्ण आहे. जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा. आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात, जेणेकरून आपण सगळे ऑनलाईन सुरक्षित राहावे. अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, वादग्रस्त पोस्ट यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी या साधनांचा प्रभावी वापर होत आहे. जनवरी 2025 में एक व्हाट्सएप पे लिंक आई थी, ग्रुप की लिंक आई थी, जिसमें स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट के अच्छे टिप्स दिए जाएंगे और आपका पैसा फटाफट ग्रोथ होगा. उसकी लिंक के आधार पर हम ग्रुप में ऐड हुए. 2-4 दिन तक अच्छा कार्यक्रम चला भी, हमने विड्रॉल भी लिए, अच्छा प्रॉफिट भी हुआ. लेकिन 4-5 दिन बाद कुछ उनकी जो एप्लीकेशन थी, 4-5 दिन बाद कुछ एप्लीकेशन में गड़बड़ी हमें ऐसे पता चली. तो गड़बड़ी जैसे ही पता चली तब तक हमने 19 लाख रुपए तक का इन्वेस्टमेंट कर दिया था और विड्रॉल होना बंद हो गए थे. और ग्रुप के उसके बाद में विड्रॉल की कोई उम्मीद दिखाई भी नहीं दे रही थी. तो कुछ समय बाद हमने 1 या 2 दिन बाद फिर साइबर फ्रॉड में कंप्लेंट कराई, जिसके थ्रू उन्होंने इमीडिएट एक्शन लेते हुए अकाउंट फ्रीज किए. और अकाउंट फ्रीज होने के बाद कुछ दिनों में रिकवरी आना शुरू हुई. कोर्ट से ऑर्डर आई. कोर्ट से ऑर्डर आने के बाद में कार्रवाई की गई और कोर्ट से भी हमारे को कुछ सपोर्ट मिला. और उसके बाद में आज यह जो कार्यक्रम किया गया था माननीय देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री साहब के हस्ते, इसमें हमारे को बाकी पूरे अमाउंट का चेक दिया गया. कितने दिन लगे आपके पैसे वापस आने में? एफआईआर से लेके तो आज तक के कितने दिन में आपका पैसा पड़ेगा? आज फिर भी 6 महीने हो चुके हैं. 6 महीने हो गए लगभग. 6 महीने के अंतराल में हमारे को पैसा रिफंड मिल गया है. तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने नागपूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. गरुड दृष्टीमुळे केवळ गुन्हेगारीवर अंकुश बसणार नाही, तर समाज माध्यमांवर सकारात्मक संवादही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.